रायगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत। सुनील तटकरे यांच्या संभाव्य उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याची माहिती आहे। तटकरेंचं काम करण्यापेक्षा पक्ष सोडलेला बरा अशी भावना ते या ठिकाणी बोलून दाखवतात। भाजप प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी हल्लाबोल केला आहे। तटकरेंसोबत पक्षश्रेष्ठींनी केली तडजोड मान्य नसल्याचं सुद्धा हे पदाधिकारी म्हणतात। भाजप कार्यकर्ते तटकरेंचं काम करणार नाही असंही बबलू सय्यद यांनी म्हटलेलं आहे। तर सुनील तटकरे यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा रंगलेली असताना रायगड भाजपमध्ये मात्र भूकंप आल्याचं पाहायला मिळतंय, कारण इकडच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेले आहेत आणि सुनील तटकरेंच्या संभाव्य उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे। तर तटकरेंचं काम करण्यापेक्षा पक्ष सोडलेला बरा अशी भावना ते बोलून दाखवतायत। आता मला असं कळलं की सुनील तटकरेंना भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मिळत आहे, तर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असताना त्यांना जर तिकीट मिळत असेल तर मी माझ्या सदस्यत्वाचा सुद्धा आज राजीनामा देत आहे। अशा माणसाचं आम्ही काम करायचं काय? त्यामुळे त्यांना तिकीट देऊ नये अशी माझी मागणी आहे पक्षाकडे। भ्रष्टाचाराच्या केसेस आहेत त्यांच्यावर, फडणवीस साहेबच बोलत होते भ्रष्टाचारी, आणि तेच आमचे महाराष्ट्राचे प्रमुख असताना त्यांच्याकडूनच तिकीट दिलं जातोय त्यांना। मग आम्ही काम करून आम्हाला अजून संपून घेण्यापेक्षा कामच करणे नाही ना त्या उमेदवाराचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।